तर याच तपोवनाची पाहणी करण्यासाठी, या वृक्षांची पाहणी करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सध्या पोहोचलेत। आपण थेट दृश्य बघतोय। सयाजी शिंदे हे पर्यावरण प्रेमी आहेत। त्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड केलेली आहे आणि अर्थात ते राष्ट्रवादीचे आता नेते पण आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत, त्यामुळे ते खरतर सत्ताधारी पक्षामध्ये येतात। मात्र हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे भाजपकडून किंवा गिरीश महाजनांकडून, तर या निर्णयाला त्यांचाही विरोध आहे आणि याच अनुषंगाने सयाजी शिंदे या झाडांची पाहणी करतायत। तपोवन वृक्षतोड प्रकरणी पर्यावरण प्रेमी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झालेले होते। या परिसरामध्ये त्यांनी झाडांसोबतच चिपको आंदोलन केलेलं होतं आणि आता या संदर्भात पाहणी करण्यासाठी सयाजी शिंदे पोहोचतायत। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, सयाजी शिंदे पाहणी करतात, एकूण काय म्हणणं आहे त्यांचं? नुकतेच ते तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत। आता जी आपण दृश्य बघत आहोत, जे नाशिकचे पर्यावरण प्रेमी आहेत, ज्यांनी हा लढा सुरू केलेला आहे, त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत। काय वस्तुस्थिती आहे याची माहिती जाणून घेत आहेत आणि येता येता त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील जी डेरेदार वृक्ष आहेत ती वृक्ष देखील बघितलेली आहेत। आता एक महाकाय वटवृक्ष आहे, त्याच्या खालीच ते येऊन थांबलेले आहेत। थोड्याच वेळात ते आपली भूमिका देखील व्यक्त करते, परंतु त्यांनी 8 दिवस आधीच आपली भूमिका मांडलेली होती। मुकुल, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते, कारण सयाजी शिंदे तिथल्या सगळ्या स्थानिकांशी संवाद साधतात। आपण माहिती घेऊ द्या। म्हणणं असं आहे की झुडपं पाहतं तुम्हाला नाशिकमध्ये आपण ठीक आहे माणसाचा विचार करतोय, एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल हे आपण फक्त माणसाचं विचार करतोय। इथे छोटे कीटक पक्षी किंवा प्राणी नाही त्या ठिकाणी, जर तुम्ही तोडणार तुम्ही माणसासाठी एक्झिबिशन सेंटर करणार, तुम्ही हॉल करणार, सगळं करणार, पण मग प्राण्यांसाठी तर या पाहणीनंतर सयाजी शिंदे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। सयाजी शिंदे सध्या नाशिकच्या तपोवनाची पाहणी करतायत, तिथल्या पर्यावरण प्रेमींकडून ते माहिती घेत आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात मुकुलकडे। मुकुल, गांधीनगरचा भाग आहे, पण तुमचे दोन सोबत पुढे पार्किंग वगैरे असतं, तर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच नाही। जर तुम्ही 12 वर्ष झाले झाडं वाढले, तुम्ही आता 12 वर्ष आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे लागले गेले, आम्ही वाढवले, तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना। मग जनतेचा डबल का खर्च करता जागा साधूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट नाही ते सांगतो सर, एक्झिबिशन सेंटर, रिक्रिएशन सेंटर आणि नदी पूर्ण नाला केला यांनी, कपिला नदी, कपिला सिंचन नावाने पूर्ण नाला केला। गोदावरीमध्ये पाणी वगैरे वरती या सगळं मूर्ती विनाकारण लोक इथे थांबलेले बाकी काम खाली दंबा सगळे वर नका जाऊ रे, थोडी जागा द्या। आपण खाली या मागे ना मागे ना पिछा थोडा मागे या, मागे आपण मागे या। तू बोलला तर मागे येतो, आपण मागे या। तुझं बोललं कोण आहे पुढे मोबाईल वाला? किरण फक्त जागा करायची, व्हिडिओ काढ कोण आहे मोबाईल ठीक आहे
पवन मागे सरक पवन सर्व नाशिककरांना विनंती आहे की कृपया आपण सगळे खाली बसाल तर आपण सगळ्यांशी चर्चा करूया. प्रत्येकाला विनंती करतो की आपण खाली जर बसला तर आपल्याला या सगळ्या गोष्टींवर चर्चा करता येईल आणि खाली स्वयंसेवकांनी लाईन करावी त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे चर्चा करता येईल. झाडे वाचवा, तपोवन वाचवा या आपल्या उद्योगाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण थोडंसं मागे सरकलात तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल, चर्चा करता येईल, साधक बाधक चर्चा करता येईल. सगळ्यांना विनंती करतो की प्लीज कृपया खाली बसा. आपल्याला ही संधी आज सयाजीराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला चांगला मेसेज जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शांतता राखायची आहे. सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे. पत्रकार बांधवांना देखील विनंती करतो की आपण थोडंसं जर एक पाऊल जर मागे गेला आणि आपण व्यवस्थित फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी करूया. व्यवस्थित सगळ्या फ्रेममध्ये गोष्टी करूया. इकडे नाशिकचे आलेले आहेत त्यांना देखील विनंती की त्यांनी खाली बसा. मागचे जे आहेत ते देखील पुढे येऊन जा. पत्रकार बांधव मागचे नाशिककर दिसत नाही तर तुम्ही एकदम मध्यभागी यांना शिफ्ट करतो साईडला. जे मध्ये बसले त्यांनी या बाजूला येऊन जा. पत्रकार बांधव तुम्ही मागे सरका, थोडं मागे सरका. नाशिककर तुम्ही इकडे मागे सरका. पत्रकार बांधवांना जागा करून द्या. मध्यभागी जे बसलेत त्यांनी उजवीकडे डावीकडे सरकवून जा. या ठिकाणी महाराष्ट्र आपण स्वागत करायचंय. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा. लोक सगळे खाली बसले. तपोवन वाचवा, तपोवन वाचवा. दीपक मागे सरका ना. फोटो काढून अरे थोडं साईड नाही ना, थोडं साईड, थोडं बडबड नका करू. संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी पूर्णपणे आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवरायच्या आमचे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. उचलला थोडा वर यार. साधू आले गेले मेले त्यांनी माझा काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान आहे. तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला जोरात झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलाय. याचं दुर्दैव हे आहे. ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, दिलेरी चिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना. पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या वतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपला आई बाप आहे.
आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही, कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाजूने मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला, जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघाले, तर कुठला साधुग्रामन कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर 12 वर्षांनी होतं. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो, पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. बरोबर. सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्नपाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे, त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच आहे. या प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो, त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते, ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे, परंतु हे दुसऱ्याकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं आता ते काल म्हणत होते मॅडम, आयुक्त मॅडम, की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले? म्हणजे पहिले झाडं, आता झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतली झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे. तर आमची अशी विनंती होती की आपण यावर हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाही, ती माणसंच नाही मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितलं तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीनं मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा आणि रात्री कधी पण यायला तयार आहोत. एक विनंती होती, आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली या विषयावर, त्याच्या कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. नाही आता इथं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे ना. आता मला ते 10 वेळा या म्हणतात, याच्या ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्याही. हॅलो, तर ते आता मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना. मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जनभावनेला काय माझं कशाला, की नाशिककर एवढे जमले त्यांना काही किंमत आहे का नाही, आणि मी त्यांना सपोर्ट देण्यासाठी चालू. 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे आणि बापरे 30 years plus 35 एकर सगळे 35 एकर बघा इथं हे काय 14 नोव्हेंबरला 30 years प्लस 3 वर्ष असं इथं. आता इथं कसला मेळावा होणार आणि कसला नाही, आणि असो कोणी असो करणार आहात का तुम्ही? होता ना, हे झाडं आबादीत राहून कुंभमेळा होतच होता ना, मग आत्ताच या झाडांवर झाला का
अजून एक माईक होतं ना तर इथं एक्झिबिशन सेंटर वगैरे जे तुम्हाला करायचे थोडी मोठमोठे मैदान आहे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते जुने आता पडलेले आहेत तिथं कोणी राहत नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरी असेल मसरूळ असेल तुमचं गांधीनगर ह्या ज्या जागा आहेत ज्या तुम्ही म्हणता आता पार्किंग आणि स्वयंसेवकसाठी करणार आहे तर ह्या टेम्पररी तुमच्या 12 दिवसासाठी 12 दिवसानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन सेंटर तुमचं जे काही तुम्ही माहिती हे करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बांधा पण टोपावर झाडं करून तुम्ही काय वन नसता करताय आमचं आणि आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे नाशिक जेवढे सगळे जेवढे नाशिककर जमले पत्रकार असतील पोलीस सगळ्यांचीच भावना आहे की नाशिक शहराचं जे नाक आहे नाशिक शहराची शान आहे ते तपोवन आहे आणि तपोवनामधलं वन आहे आम्ही कदापि नष्ट करणार नाही करू देणार नाही ते कोणी करणार असेल तर त्याला पहिले कुऱ्हाड आमच्या सर्व समस्त नाशिककरांच्या अंगावर चालवावं लागेल आणि तर हॅलो सरांनाही मी सांगते हे कसं आहे आम्ही आता उद्या किंवा परवा एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सगळ्या नाशिककरांना समोर आम्ही एक पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहोत त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे कारण की ही जी जागा आहे ही छोटे झुडपं असू दे मोठे झुडपं असू दे परंतु ही साधूग्रामसाठी नाहीच आहे इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये इथे माईसचा हब हा इथे होणार आहे आणि या पद्धतीच्या म्हणजे या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आम्ही इथे पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहोत लवकरच हे करणार आहोत हे मी सरांनाही सांगू इच्छिते काय आहे आधी लाल फुल्या मारायच्या म्हणजे यमाने येऊन सांगायचं इथलं मी उचलणार आहे तसं हे झाडाला फुल्या मारायच्या तुला मी आता उचलणार आहे असं झालं नंतर हिरव्या फुल्या मारलेल्या दिसत आहे ही काय चेष्टा चालली आहे अहो नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं नंतर राम आला नंतर कृष्ण आला नंतर नंतर हे काय असेल ते त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे नंतर बाकीचे आले काही गेले काही तरी काही फरक पडत नाही त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि ह्या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करू नका काही फार बोलणार नाही हा एवढाच भाग आहे की आधी या नाशिककरांची पूर्णपणे फसवणूक केली आहे आणि ही फसवणूक होत असताना आपल्याला माहिती आहे आधी झाडांचं मार्किंग केलं नंतर जनसुनवाईचं नाटक जनसुनवाई झाली 24 तारखेला यांनी ऑलरेडी टेंडर काढलं होतं 14 तारखेला त्याचं बिडिंग क्लोज केलं होतं 21 तारखेला झूम वरती त्यांनी ते ऑनलाईन बिडिंग क्लोज केलं आणि आता 24 तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली जनसुनवाईत सांगतात 1700-1800 तोडू कमीत कमी ऑलरेडी 35 एकर सपाट टेंडर काढलंय आणि 33 वर्षासाठी दिलेलं आहे ते आत्ताचा तो सोडाच यानंतरचं 12 वर्षात करणार आहात मग तेव्हा भावना लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींचं काय करणार आहात या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं झुडपं काय छोटी झुडपं तोडून आणखीन काय हे सांगू त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं बस छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय की गवताच्या विचारपूस करा आणि तसं त्यांना काहीतरी त्याचा मोबदला द्या आणि मगच गवताच्या काडीला हात लावा जे इथं तुम्ही मोठी मोठी फुल्या मारून करताय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे तुकारामांचा अपमान आहे हे परत परत मला सांगावं वाटतंय हॅलो एक सर नाशिककरांची जी भावना आहे सर्वांची तुम्ही जे आमच्या मताशी सहमत आहात इथं पर्यटन केंद्र नको आणि इथं कोणत्याही प्रकारचं एकही झाड तोडता कामा नये हा जो संघर्ष सुरू आहे हा संघर्ष पुढे नेण्यासाठी तुमची साथ आम्हाला मिळणारच आहे आम्ही विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील आणि मंत्रिमंडळाच्या लोकांनाही तुम्ही एकदा आव्हान तुम्ही आता केलेलं आहे जाहीर परंतु एकही झाड तोडू नये हाच संघर्ष आहे आणि पर्यटन केंद्र 220 कोटी रुपये इथं खर्च करता कामा नये यासाठीच पुढे जाण्याचा प्रयत्न करूया हॅलो नमस्कार आपण सगळ्यांनी पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे किती कमी जागेमध्ये किती लोक भाविक त्याच्यामध्ये ऍड होतात तसं सर्व नाशिककरांनी खरंच पंढरपूरचा आदर्श डोळ्यापुढे जर ठेवला तर आपलं एकही झाड कापलं जाणार नाही म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की आज जेवढे पर्यावरण प्रेमी आलेले आहेत
त्या सगळ्यांना एवढंच हवं की कोणीतरी येऊन सर्वसामान्यांची गोष्ट ऐकावी, कारण आमच्या सर्वसामान्यांच्या मताला काही किंमत आहे की नाही. सगळेजण वेळ काढून येतात. त्या दिवशी सुनावणी सुद्धा सोमवारच्या दिवशी ठेवली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की रविवारी ठेवली असती तर वर्किंग डेचे लोक जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहिले असते. 1000 लोकांनी कंप्लेंट केली, फक्त 200 कॅपॅसिटी असलेली तिथे हे केली होती. म्हणजे दरवेळेस वाटतं की पर्यावरण प्रेमी काय करतात, सुरुवातीला येतात आणि नंतर कंटाळा येतो असं करतात. एकच मिनिट सर, माननीय कुंभमेळा मंत्री इथे आले होते. त्यांनी सांगितलं इथे जर का तुम्हाला साधुग्राम घ्यायचं नसेल, झाडं तोडायचे नसेल तर तुम्ही आम्हाला पर्याय सांगा. साहेब हे बघा, आमचा पर्याय समोर 2 तासात कुंभमेळा मंत्री गेल्यानंतर 2 तासात आम्ही पर्याय दिलेले. तपोवनातील वृक्षतोड न करता 2 पट मोठे साधुग्राम तयार करता येईल. तर जागा कुठे आहे साहेब? नेहरू वस्त्रोळची जागा आहे, गांधीनगरची जागा आहे, पंचवटी पांढरापूरची जागा आहे, संभाजीनगरला 45 मंगल कार्यालय आहे. तिथं 1200 एकर जागा साधुग्राम साठी आधीच आरक्षित केलेली आहे. सर 1200 एकर जागा आधी ग्रहण केलेली, आरक्षित केली असताना प्लस 54 एकर करू शकत नाहीत काय? आणि नांदूर जवळच्या शेत जमिनी ते शकतात. अशी अनेक जागा आम्ही यांना दाखवून दिली. आणि माननीय कुंभमेळा मंत्री म्हटले जर का तुम्ही आम्हाला जागा दाखवून दिली तर पर्यावरण प्रेमींचं म्हणणं ऐकायला आम्ही इथं तपोवनात येणार. साहेब तुम्ही आले, आमची विनंती आहे कुंभमेळा मंत्र्यांचं या माध्यमातून की त्यांनी इथे यावं आणि आम्ही ज्या जागा दाखवले त्याच्यावर विचार करावा. आणि हा जो छुपा अजेंडा लावलेला आहे साधुग्रामच्या नावाने, साधूंना फसवणं चालू केलेले यांनी, साधूंना न फसवता, जनतेला न फसवता, इथे एकही झाड न तोडता तर या पर्यायी जागांचा विचार करावा. सर समजा जर का यांनी ऐकलं नाही तर इथं तपोवनात आमच्या बरोबर तप करण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर यावा अशी आम्हाला विनंती आहे. सर तुम्ही कधी येऊ शकता तुम्ही परत? अरे इथलं झाड कधी तुटू देणार नाही. कधी असा प्रसंग आला, मला कधी पण बोला. मी गेली 10 वर्ष इथे येतोय ना, 10 वर्ष येतोय हे सगळं बघितलंय. 2016 आमचं एक भांडण झालं होतं तेव्हा 5000 मुलांना बेलाची झाडे घेऊन मिरवणूक काढायची होती आणि बिल वाढवायचा होता. अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला. तर ते अशा पद्धतीने डिसिजन घेऊ शकतात. एकदा काय तुम्ही कोणा आम्ही पण हा मुद्दा नाही आहे. आम्ही सरळ आहोत, साधी माणसं ही साधू संत एक मिनिट एकदम अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडतोय मी. सयाजी दादांनी सर्वांना सांगू इच्छितो की 54 एकरचं जे एक्झॅक्टली साधुग्राम आहे त्या 54 एकरच्या साधुग्राम मधली 35 एकर जागा या कमर्शियल यूज साठी दिली गेलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये नाशिककरांची आणि समस्त साधू समाजाची पण नाशिक महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे. या संदर्भातलं लवकरात लवकर कागदपत्रांसह माहिती आणि आमचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला ओपन चॅलेंज आहे आणि आव्हान आहे तर त्यांनी 1 to 1 बसून या विषयावर चर्चा करावी आणि खरी जी माहिती आहे ती प्रशासनाने नाशिककरांना द्यावी. धन्यवाद. आणि हॅलो हा हॅलो, तर माझे सयाजी सरांना आम्ही नाशिकचे कलाकार वगैरे आहेत सुधारणार आणि सृष्टी शेतात सिग्नेचर. तर आमची भूमिका अशी आहे, अरे तुमचं काय तुम्ही पालापाचोळ्याला हात लावून दाखवा फक्त. आणि आता सयाजी सर आमच्या सोबत आहे त्यामुळे आमचा बॅकअप खूप स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे एकही झाडाला हात लावायची नाही आमची भूमिका आहे. नाशिककर आता आपण पुढे सयाजी सरांसमोर तपोवन फिरणार आहोत. तपोवनामधून आपण सगळे झाडं बघणार आहोत आणि त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत होईल. सगळ्या नाशिककरांचं की सयाजी सरांबरोबर फोटो खाली घ्यायचे आपल्याला ग्रुप फोटो. तर आपण सगळ्यांनी प्रेस बोलायचं प्रेसवाल्यांना पाणी
सगळ्यांनी वेगवेगळ्या झाडाच्या ठिकाणी उभे राहा. तळाची जागा चिन्ह सगळीकडे ती. खाली बसू शकतो ना आपण सारखा बरं एक खाली गेलं ना तुम्हाला सहकार्य केलं नाही यार. एक फोटो घ्यायचा फक्त सर 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 पंकज जाधव ना निघून यार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.